हॅलो गाईज, आज तर माझी थोडी तब्येत ठीक आहे कारण की मी खात होते फुटाणे खाल्ले की घसा ठीक राहतो म्हणून माझ्या पप्पांनी मला ढिगावर फुटाणे आणले होते. सो मी ते खात होते आणि तनुकी पण मागत होते. ॲज युजल मागतेच ती, तिला काय गरज आहे काय माहिती, कुत्र्यावानी राहत नाही ती. आणि मी पूर्ण गोधड्यांमध्ये लोळत होती आज कारण की माझी तब्येत बिघडली. सो मी सुट्टीवर होती आणि मी आज एन्जॉय केली, माझा पूर्ण पर्सनल टाईम घेतला फुटाण्यांसोबत. आणि ते फुटाणे खाऊन मला खूप मजेशीर मजा आली कारण की फुटाण्याचा स्वाद होता नमकीन, कारण की त्याच्यामध्ये खूप सारं मीठ होतं. याच्याने कोलेस्ट्रॉल खूप वाढतं, पण तरी पण आम्हाला इग्नोर करून खायचं होतं. आणि ना माझ्याकडे टाईमपास करायला काहीच नव्हतं म्हणून मी पॅडमॅन मूवी बघितला, ते पण माझ्या फोनमध्ये. आणि मग नंतर मी टेरेसवर गेली. टेरेसवर इतका पसारा पाहून माझं मन मला म्हटलं की भाई तू झाडून घ्या आता. मग मी सगळा कचरा उचलला एक एक करून, मस्तपैकी कचरा उचलला. आणि मग मी कचरा उचलून खाली फेकायला पण गेली. सगळा कचरा उचलून बिचलून झाडला बिडलं, तनुकीचं सगळं साफसफाई केली. तुम्हाला जो हा मुलगा दिसतोय ना, हा पतंग बघा कुठं उडवतोय. याने इथं नाही उडवावी ना, याने ढगात जावं अशी माझी इच्छा होती, पण जाऊ दे बो. त्याला मग बोलली की भाई तुझ्या मम्मीला मी आवाज देईल, तू खाली उतरून जा एकदाचा, उगाच कटकट करू नको. तो म्हणतो मी नाही घाबरत माझ्या मम्मीला. पाहिलं यांची पिढी पाहिली किती डेंजर आहे. आणि आमची पिढी बघितली, बाबरे आमची मम्मी डायरेक्ट मारायला यायची आम्हाला. पण ठीक आहे भाई, तू घाबरत नाही तरी बी तू चढला एवढा मोठा स्टंट मारत. मग मी थोडी चिक्कीची पार्टी केली आणि मग मी आज काय खाणार. आणि आज माझ्या मम्मीने मस्तपैकी मटर पुलाव बनवला होता. मटर पुलावमध्ये खूप काही गोष्टी होत्या, ते मी खाणार आहे. बाय गाईज, थँक्यू.